श्रीराम. आज आपण स्वाध्याय 3 याच्याबद्दल सविस्तर थोडंसं प्रश्नांचे उत्तरं लिहिण्याच्या दृष्टीने आपण थोडंसं चर्चा करणार आहोत. आपले सुरुवातीचे 2 स्वाध्याय झाले असतील पूर्ण आणि ते मार्गदर्शकाकडनं जाऊन त्याचं समीक्षण सुद्धा आपल्याला मिळालं असेल. आता आपण पहिला प्रश्न जो घेतोय त्याच्या आधी मला असं सांगायचं आहे का या परीक्षेचं नाव समर्थ विद्यापीठाने समर्थ बोध असं का दिलं असेल आणि त्याचे संपूर्ण उत्तर कारण याच याच्यावर आधारित आहे. तर समर्थ बोध म्हणजे उपदेश आणि हे उपदेश आपल्यासाठी आहेत. आपल्याला आपल्या आचरणात आणायचे आहे आणि ते कसे आणायचे आहे हेच या परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला समजणार आहे. म्हणून या परीक्षेचं विशेषच महत्व आहे असं मला वाटतं. प्रश्न पहिला आहे, समर्थांनी दासबोधातील शारदा स्तवन या समासातून शारदेचं महत्व सांगितलं आहे ते स्पष्ट करा. स्तवन म्हणजे आपल्याला मागच्या जेव्हा आपला स्वाध्याय झालाय त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे आणि हा स्तवन म्हणजे आपल्याला आपण एखादं कार्य करतो, घरी असो एखादं लिखाणाचं असो तर ते निर्विघ्नपणे पार पाडावं यासाठी आपण आपल्या इष्टदेवतेंचं आराधना करतो, त्यांचे कृपाप्रसाद प्राप्त करण्यासाठी म्हणून आपण त्या त्या देवतांचे स्तवन करतो. पण हे स्तवन नुसतं करून चालणार नाही कारण त्या गोष्टीचं त्याचं स्तवन करताना त्या देवतेचं महत्वही कळलं पाहिजे आणि त्या दृष्टीने समर्थांनी आपल्या या दासबोध ग्रंथामध्ये दशक 1 मध्ये समाज 3ऱ्या मध्ये शारदा स्तवन या प्रकरणात समर्थांनी शारदा देवीचं महत्व सांगितलं आहे. ओवी क्रमांक 20 ते 26 या दरम्यान पूर्ण शारदेचं महत्व समर्थांनी सांगितलेलं आहे. ते आपण नीट वाचायचं आहे, सावकाश वाचा आणि अतिशय चांगल्याने तुम्ही लिहू शकाल कारण शारदा देवी ही आपल्याला शिक्षणाच्या सुरुवातीच्या पासूनच आपण परीक्षेला जाण्याच्या आधी विद्यार्थी शारदा देवीचं आपण पूजन करून मग परीक्षेला जायचो. वर्गावर्गात शारदा देवीची पूजा व्हायची आणि त्याचं महत्व आपल्याला तेव्हापासूनच माहिती आहे. त्यामुळे हे लिहिणं विशेष कठीण नाही. फक्त खूप अवांतर न लिहिता थोडक्यात त्याचं महत्व समर्थांना जे अपेक्षित आहे ते लिहायचं आहे. त्यासाठी 20 ते 26 ओव्यांचा आधार आपल्याला घ्यायचा आहे. प्रश्न दुसरा आहे, समर्थांनी सांगितलेल्या प्रयत्नांचं महत्व. हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण तो काळ असा होता त्या काळामध्ये पूर्णपणे नैराश्य वातावरण तयार झालं होतं आणि पुन्हा उभं करणं होतं कसं. पण त्यासाठी या प्रश्नाचं उत्तर मला असं वाटतं पहिले त्या नैराश्य होण्याचे कारण काय आहे हे जर लिहिलं तर ते प्रयत्न पुढे करायला सोपे जातील. आता त्याच्यात आपला स्वभाव कसा आहे हे मुख्य नैराश्याचं कारण आहे. भावना आपण व्यवहारापेक्षा भावना जास्त महत्वाच्या ठेवल्या त्यामुळे आपण खूपदा मागे पडतो आणि हेही दिवस जातील ही एक भावना, चिंता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आळस आणि भीती. आपण केलं तर तो काय करेल, आपल्याला तो काही त्याला त्रास देईल का, ही भीती असल्यामुळे आपण आपले प्रयत्नच चालू करत नाही. आता एखादं ध्येय साध्य करायचं असेल तर काही आपल्याला गोष्टी कराव्या लागतील. नुसत्या नशिबाच्या हवाला देऊन ते ध्येय साध्य होत नाही. त्यासाठी खूप छान म्हणी आपल्या इथे तयार झाल्या आहेत. तर त्या म्हणी अशा आहेत, यत्न तो देव जाणावा, प्रयत्नांती परमेश्वर, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, असाध्य ते साध्य करता सायास, प्रयत्ने व्हावीचे कण रगडता तेलही निघे, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. या म्हणी आहेत. या म्हणीचा वापर करून तुम्ही प्रयत्नांचं महत्व सुद्धा विशद करू शकता आणि तुम्हाला माहित असेल की पहिले निगेटिव्ह थिंक असते. निगेटिव्ह एकदा बाहेर निघालं की आपण पॉझिटिव्ह मध्ये सहज लिहू शकतो आणि याच्यासाठी समर्थांनी समास दशक 12व्या मध्ये विवेक आणि वैराग्य नावाचा समास आहे आणि त्याच्यात प्रत्यय निरूपण हा समासच दिलेला आहे. या समासामधलं संपूर्ण समास वाचायचा आहे आणि त्याच्यानंतर प्रयत्नांचं महत्व लिहायचं आहे. त्यासाठी मी हे खाली मुद्दे मुद्दामून देत आहे की जे दासबोधात अपेक्षित असतात. प्रयत्न केल्याशिवाय हे
आपल्याला ते स्वराज्य मिळणार नव्हतं. आपल्याला आपली ज्या दृढ रूढी झाल्या होत्या, अंधश्रद्धा झाल्या होत्या, त्या काळातल्या परंपरा होत्या, वाईट परंपरा तो दूर करण्यासाठी एक प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची गरज होती आणि म्हणून समर्थांनी हे विशेष प्रयत्न केले की पहिले प्रयत्न करा आणि ते पहिले बाहेर काढा या वाईट प्रथा. आता प्रश्न तिसरा असा आहे, की भक्ती, ज्ञान व वैराग्य याची महती कीर्तनकाराने कशा प्रकारे सांगावी, हे कीर्तन भक्ती निरूपण समासातून कसे सांगितले आहे. सगळ्यात महत्वाचं कार्य काय होतं समर्थांचं, की त्यांना पूर्ण समाज व्यवस्थेमध्येच काही बदल करणं आवश्यक होतं. अतिशय वाईट दिवस होते आणि त्यांना जे सांगायचं होतं, जे उपदेश मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, की जे उपदेश आहे, हे उपदेश गावोगाव पोचले पाहिजे आणि त्याच्यातून समाजाचं एक फार मोठं संघटन उभं झालं पाहिजे आणि त्या संघटनांमधून परिवर्तन झालं पाहिजे. त्यासाठी त्यांनी कीर्तनकार, हरिकथाकार तयार केले. पहिले आपले कार्यकर्ते तयार केले, संप्रदाय केला आणि मग तो गावोगावी पाठवून त्यांनी याचं समाजाचं भलं करण्याचा प्रयत्न केला. पण हे भक्तीचं जे आहे, ही भक्ती पहिले त्याला त्याच्या त्या समाजाच्या लोकांमध्ये रुजली पाहिजे. त्यासाठी म्हणून जे काही त्यांना शिकवायचं होतं, जे काही त्यांना सांगायचं होतं, त्या याबद्दलची सर्व माहिती कीर्तनकाराच्या पहिल्या अंगात असली पाहिजे. हे गुण त्यांच्या ह्याच्यात असले पाहिजे. भक्तीबद्दल ज्ञान हे कीर्तनकारांनी आपल्या कीर्तनातून द्यायचे होते. त्यामुळे आपल्या अंगात ते पहिल्या अंगी गुण बाळगून त्यानंतर त्यांना जायचं होतं. त्यामध्ये त्यांना काय करायचं होतं, की ती भक्ती, ज्ञान आणि वैराग्याची लक्षणे ही स्वतःमध्ये आचरणात आणायची आणि त्यानंतर त्यांनी ती समाजासमोर ठेवायची. असं एक एकंदरीत त्या भक्ती, ज्ञान आणि वैराग्याबद्दल जर आपल्याला अधिक माहिती लिहायची असेल, तर दशक 3 आणि समाज 10 मध्ये तुम्हाला वैराग्याबद्दल माहिती मिळू शकते आणि ती माहिती त्या उत्तरात थोडी अपेक्षित आहे. ती मुद्दामून मी तुम्हाला जास्त सविस्तर सांगत नाही. कारण ती तुम्ही वाचा. कारण त्याच्यामधून तुम्हाला पुढे त्याचं डेव्हलपमेंट पुढच्या अनेक गोष्टींमध्ये तुम्हाला उलगडा करता येणार आहे. असे हे तिसरा प्रश्न आहे. प्रश्न चौथा आहे, समर्थांनी केलेले परमार्थ स्तवन लिहा. तुमच्या मते परमार्थ म्हणजे काय? आता याच्याबद्दल तुम्हाला दशक 1 मध्ये समास 9 मध्ये परमार्थ स्तवन दिला आहे. याच्या 1 ते 27 ओव्या जशाच्या तशाच लिहायच्या आहे. परमार्थ स्तवन लिहायचं आहे तुम्हाला. 1 ते 27 ओव्या आहेत त्या. आणि आता हे प्रत्येकाची आपल्या आपल्या पद्धतीने परमार्थ ची व्याख्या आपण आपली करतो. पण तर माझ्या मते कसं आहे, की अंतर्यामी स्थिर होणे, स्वस्थता येणे, सावधता ठेवणे हा परमार्थ हा परमार्थ आहे. सतत आनंद मिळाला पाहिजे आपल्या या सगळ्या जीवनामध्ये. त्यासाठी प्रयत्न करणे, याचे नाव परमार्थ असे आहे. मग त्यासाठी काय करावं लागतं? देवाचं नाव घेणे आहे, नीती धर्माचे आचरण करावे, प्रेमाने वागावे आणि लोकांना मदत करावी, यालाच परमार्थही म्हणतात. समर्थांनी परमार्थ जो ओळखेल त्याचा जन्म खरोखर सार्थकी लागतो, असं निक्षून सांगितलं आहे. त्यासाठी समासात त्यांनी पहिल्या दशकात 9व्या समासात 25वी ओवी केलेली आहे. जेणे परमार्थ ओळखिला, तेने जन्म सार्थक केला. येर तो पापी जन्मला, कुलक्षया कारणे. परमार्थाची आपल्याला वेगळी वेगळी व्याख्या माहित आहे. आपण त्याही पद्धतीने ती लिहू शकता. परंतु शेवटी परमार्थ म्हणजे काय, हे त्या आपल्याला या उत्तरात लिहायचं आहे. खूप जास्त मोठं उत्तर नको आहे, खूप मोठे उदाहरणं नको आहे. आता प्रश्न 5वा आहे, चत्वार देव कोणते ते सांगून स्पष्ट करा. समर्थ रामदास स्वामींनी दासबोधातील दशक 11 भीमदशक या समासात दुसरा समास जो आहे तो चत्वार देवताच आहे. त्याच्यावरच त्यांनी पूर्णपणे लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये ओवी जी आहे ती एक नाना प्रतिमा, दुसरा अवतार महिमा, तिसरा तो अंतरात्मा, चौथा तो निर्विकारी.
अशी ती ओवी दिलेली आहे. ते आवाज येत म्हणजेच नाहीये. कोणती आहे? थांब ना जरा लेफ्ट नको करू. तुला काय म्हणता? सांगितलं ना, येईल तर येईल, नाही तर नाही. आता त्याच्यामध्ये कोणत्या 4 आहेत? तर प्रतिमा, अवतार, अंतरात्मा आणि शेवटचा परमात्मा. या 4ही मला देवांबद्दल तुझा आपल्याला आवाज येत थोडक्यात नाहीये. माहिती द्यायची. आ आवाज आला? येतोय का आवाज? आवाज येतोय ना? हो, येतोय, येतोय. हां. येतोय आवाज. आता हां. हां. हो, येतोय. हां. प्रतिमाबद्दल तुम्हाला हां. प्रतिमाबद्दल जे लिहायचं आहे, त्याच्या ओव्या नंबर लिहून घ्या तुम्ही. 32 आणि 44 या 6व्या दशकात आहे या. 6वा दशक समास 6 मध्ये 32 आणि 44 ओवी केवळ प्रतिमा या देवाबद्दल लिहिलेला आहे. अवताराबद्दल त्यांनी 18व्या दशकामध्ये 6व्या समासात 20वी ओवी आहे. हे मुद्दामून का सांगताय ओव्या? कारण या तुमच्या अभ्यासातल्या नाही, त्या बाहेरच्या आहेत, दशकाच्या बाहेरच्या आहेत तुमच्या अभ्यासक्रमाच्या. म्हणून मी तुम्हाला मुद्दामून या ओव्या सांगतोय. ती ओवी जी आहे ना, अवतारची याची, धर्मस्थापनेचे जे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे. ही ओवी अवतारसाठी आहे. त्याचा आहे 18वा दशक, 6वा समास आणि 20वी ओवी. आता अंतरात्म्यासाठी अंतरात्म्याबद्दल दशक 14 मध्ये आहे. म्हणजे प्रत्येक दशक वेगवेगळे आहेत. समास 8व्या मध्ये आहे. 24, 25 आणि 26 मध्ये अंतरात्मा या आपल्या देवांच्या याच्यासाठी त्यांनी केलेले आहे. ओव्या वाचून तुम्ही उत्तरं लिहू शकता. या देवाला, अंतरात्मा देवाला विश्वात्माच देव सुद्धा म्हणतात. आता परमात्मा देवाबद्दल, परमात्मा हा चत्वार देवातील 4था प्रकार आहे. परमात्मा म्हणजे ज्ञान, पूर्णत्व व अखंड एकत्व. परमात्म्यास काहीच मिळवायचं नाही, तरी तो कर्म करीतच असतो. परमात्म्याचे कर्म म्हणजेच निष्काम कर्म. दशक 8, समास 8 मध्ये त्याची पूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्ही दशक आणि याची दशक आणि समास हे लिहून घ्या. म्हणजे मग तुम्हाला ती माहिती त्यामध्ये मिळू शकते परमात्म्याबद्दल. परमात्म्याचे दिव्य जन्म कर्म म्हणूनच जाणून घेतले पाहिजे. तो परमात्म्याचे असे रूप जाणणारे, ज्यांची आसक्ती, भय, क्रोध नाहीसे झाले आहेत, असे परमात्म्याची अनन्य भक्ती करणारे भक्त भगवंताच्या मार्गाचे अनुसरण करतात आणि प्रत्यक्ष भगवंतही अशा भक्तांना स्वतः भजतात. परमात्म्याबद्दल आपण अजूनही माहिती पण अतिशय थोडक्यात लिहायची आहे. आता प्रश्न 6वा आहे. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. येथे आळस करू नका विवेकी हो. या ओवीचे सविस्तर स्पष्टीकरण करा. प्रपंच हा आपल्याला माहिती आहे. तो काय काय त्याच्यात अडचणी येतात ह्याही माहिती आहे. आणि या अडचणीतून आपल्याला कसं बाहेर पडता येईल आणि तो प्रपंच करत असतानाच आपण परमार्थ कसा करू शकतो याबद्दलचं या ओवीचं वर्णन आहे. समर्थांना सुरुवातीच्या काळात आपल्याला कल्पना असेल, प्रपंच करून परमार्थ साधू शकतो, हे सुरुवातीच्या काळात पटत नव्हतं. पण नंतर जेव्हा त्यांनी भारत भ्रमण केलं, संपूर्ण देशातली परिस्थिती पाहिल्यावर नंतर त्यांचा पूर्वीचा समज त्यांनी थोडासा बदलला आणि नंतर त्यांचं म्हणणं असं पडलं की प्रपंच केल्यात प्रपंच हा परमार्थाच्या आड येत नाही, हेच खरं आहे. त्याबद्दल त्यांनी दशक 12 समास 1 मध्ये याचं विस्तृत विवेचन केलेलं आहे. आता हा समाज आपण पूर्ण वाचायचा आहे. केवळ 1-2 ओव्यांमध्ये हे होणार नाही. तो पूर्ण समाज वाचूनच तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. आता समर्थ आपल्या भक्तांना सांगत आहे की प्रपंच सोडून जर परमार्थ केला तर तुम्ही दुःखी कष्टी व्हाल. कारण माणूस एकदा प्रपंचात अडकला आणि त्याचे जे प्रश्न सुरू झाले तर तो त्यातून बाहेर नाही निघू शकत. म्हणून परमार्थ करायच्या आधी जो प्रपंच आहे तो पहिले नीट नेटका करा. 60व्या वर्षी जसं आपल्याला आपल्या सेवेतून सरकारी असो का प्रायव्हेट असो तुम्हाला ते घरी बसवतात.
तो कितीही क्वालिफाईड असला म्हणून त्याला पुन्हा सेवेत ठेवत नाही. आणि तेच काम आपल्याला करायचं आहे. जसं त्यांनी सेवेत प्रामाणिक राहिले तसं तुम्ही प्रपंच सुद्धा तुमच्या मुख्य लॅबिलिटी पूर्ण होईपर्यंतच करायचा आहे. आणि एकदा तो तुमचा आटपल्यावर मग तुम्हाला परमार्थाकडे वळायचं आहे. आणि तर तो प्रपंच तुम्ही विवेकी आणि परमार्थ आणि प्रपंच हे दोन्ही जर व्यवस्थित चालवत आले तर तुम्हाला खरे विवेकी म्हणता येईल. पुढे समर्थ काय म्हणतात आहे, प्रपंच टाकून जर परमार्थ केला तर पोटाला खायला अन्न मिळणार नाही. आणि मग असल्या कम नशिबी माणसाला परमार्थ साधणार नाही. त्याचं लक्ष सगळं खाण्यात राहील. कारण भूक लागल्यावर दुसरा कुठलाही पर्याय आजच्या जगात नाही. केवळ नामस्मरण सुद्धा ते साधत नाही. आधी पोटोबान मग विठोबा आपल्यामध्ये पद्धतच आहे. ते आपण पारायणी करतो तरी मध्ये आपण एक गॅप देतो. चहा तरी पाहिजे, नाश्ता तरी पाहिजे. आपण आपले जामला पाहिलाय. आम्ही जामला गेलो होतो तेव्हा आम्ही तिथेही तेच केलेलं आहे. आणि काही वाईट नाहीये, कारण ते वाचलेलं आमच्या लक्षात तर राहिलं पाहिजे ना. नाहीतर भुकेमुळे आम्ही काही करू शकणार नाही, आमचं लक्ष राहणार नाही. म्हणूनच समर्थ म्हणतात आहे की पहिले प्रपंच करा चांगला आणि मग परमार्थ तुम्ही करू शकता. आता अभ्यासार्थींनी काय करायचं आहे, दशक 12 विवेक वैराग्य मध्ये समास 1 मध्ये विमल लक्षण हा समास नीट वाचा आणि मग तुम्हाला या प्रश्नाचं संपूर्ण आणि छान उत्तर लिहिता येईल. आता प्रश्न 7वा, रामदासी संप्रदायाचे मुख्य आधारस्तंभ कोणते? आपल्याला कल्पनाच आहे की रामदासांचं कार्यच होतं की समाजाची जागृती करायची होती, समाजाला त्या अंधश्रद्धेतून बाहेर काढायचं होतं. अनेक वाईट प्रथांचा त्यांना राग येत होता, तो दूर करायचा होता. आणि त्यासाठी पहिले त्यांनी 4 आधारस्तंभ तयार केले आपल्या जीवनातले. ते कोणते होते? तर हरिकथा, राजकारण, सावधपण आणि साक्षी. आता याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे दासबोधात 11व्या दशकामध्ये. समास 5 मध्ये ती ओवी क्रमांक आहे 4 व 5. ती वाचून त्याचा अर्थ समजून घ्या. आता रामदासी संप्रदायाचे हेच आधारस्तंभ का? तर त्या काळात जी देशाची अवस्था होती त्यातून बाहेर पडण्यासाठी समर्थांनी या 4 गोष्टी समाजात रुजवल्या तर त्याचा नक्की परिणाम होईल असं स्पष्ट मत समर्थांचं होतं. आता या 4ही याच्यावर तुम्हाला थोडी थोडी माहिती फक्त द्यायची आहे, खूप विस्तृत माहिती द्यायची नाही आहे. आता प्रश्न 8वा, दासबोधातून आजच्या समासात रूढ झालेले वाक्प्रचार कोणते ते लिहा. त्यांनी दिलेला असं एक कंसामध्ये लेकुरे उदंड झाली, दशक आणि समास लिहा. या प्रश्नाचं मी फक्त आणि फक्त पहिलं तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यानंतरचे मात्र मी सध्या सांगणार नाही, ते तुम्हाला शोधावे लागणार आहे. लेकुरे उदंड झाली, तोते लक्ष्मी निघून गेली, बापडी विकेशी लागली, काही खाया मिळेना. ही ओवी पहिले लिहायची, त्याच्या खाली लिहायचं दशक 3, समास 4, स्वगुण परीक्षा कंसात क आणि ही ओवी क्रमांक आहे 1. आता रूढ झालेला वाक्यप्रचार कोणता याच्यात? भिकेचे डोहाळे लागणे हा वाक्यप्रचार आहे. आता याचप्रमाणे अजून वाक्यप्रचार आहेत माझ्याजवळ आहे. अनेक दशकांमध्ये समासामध्ये असे वाक्यप्रचार आहेत, पण ते आज या ठिकाणी सांगता येणार नाही. थोडीशी तुम्हाला त्यासाठी मेहनत घ्यावी लागेल, अभ्यास करावा लागेल. आणि जर अगदीच अडचण आली शेवटी तर तुम्ही मला फोन करून विचारू शकाल. पण मी आज मुद्दामून नाही सांगत आहे, नाही तर सगळं रेडीमेड मटेरियल मिळून जाईल नवनीत त्या याच्यासारखं, पासवासारखं. म्हणून मी आज हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी सांगू इच्छित नाही. त्यातून आता जर प्रज्ञाताईंनी म्हटलं तर मी 5-6 तरी कमीत कमी याच्यातल्या ओव्या सांगू शकतो, पण मला असं वाटतं की सध्या या सांगू नये. प्रश्न 9 आहे, पुढील ओव्या पूर्ण करून